हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचा महत्त्वाचा पॉइंट पोलर फॉर्म आपण बघितलेला आहे. म्हणजेच दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपण पोलर फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं त्याचे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, बरोबर ना. आता सर्वांना माहित झालं असेलच की दिलेला एखादा कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याचा जर तुम्हाला पोलर फॉर्म कन्वर्ट करायचा असेल तर तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या दोन गोष्टी अगोदर आपल्याला फाइंड आउट केल्या पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजेच काय, मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर, आणि दुसरी गोष्ट आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर, मॉड्युलसला तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्याही क्वाड्रंट मध्ये असेल तर काही फरक पडत नाही, मात्र तेच आर्ग्युमेंटला मात्र थोडासा फरक पडतोय. म्हणजे क्वाड्रंट बदलला की आर्ग्युमेंटची व्हॅल्यू चेंज होते. त्यामुळे बघा, ते व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करणं महत्वाचं आहे. बरोबर, म्हणजे क्वाड्रंट्स ओळखता येणं हे खूप महत्वाचं आहे. तर आता मग आज आपण त्याच्या पुढचे एक्झाम्पल बघूया. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, एक्सप्रेस गिवन कॉम्प्लेक्स नंबर्स इन पोलर फॉर्म. द एक्झाम्पल -16/1 + i√3. आता हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. बरोबर, तर काय करूया बघा, सुरुवातीला यस गिवन मी हा कॉम्प्लेक्स नंबर लिहितोय. z = काय बघा, -16/1 + i√3. बरोबर ना. आता हा कॉम्प्लेक्स नंबर जर बघितला तर हा a + ib च्या फॉर्म मध्ये आहे का. कारण लक्षात घ्या, पोलर फॉर्म असेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिला तो दिलेला कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर असेल तो a + ib च्या फॉर्म मध्ये आहे का हे चेक केलं पाहिजे. बरोबर, a + ib च्या फॉर्म मध्ये असेल तरच आपल्याला त्याचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करता येईल. लक्षात घ्या. मग इथं आता हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर -16/1 + i√3. दिस इज नॉट इन द फॉर्म a + ib. So first we convert this complex number in the form a + ib by taking division of complex numbers. म्हणजे इथं आपल्याला डिव्हिजनचा यूज करून आपल्याला याचं कन्वर्जन काय करूया, a + ib मध्ये करायचं आहे. बरोबर, तर मग मला सांगा आता -16/1 + i√3 या कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करताना आपण काय करतोय, तर डिनॉमिनेटरचा जो काही कॉन्जुगेट असेल त्या कॉन्जुगेटनी आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय. बरोबर ना. मग आता कॉन्जुगेट मध्ये काय करतोय आपण, वी चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. म्हणजे इमॅजिनरी पार्टचं आपण काय करतोय, साइन चेंज करतोय. आणि ते प्लस असेल तर मायनस घ्या, मायनस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करता, प्लस घेता. बरोबर, तर बघा मग इथं आता याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करूया. सो z = -16/1 + i√3 into 1 - i√3 divided by 1 - i√3. बरोबर, आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर बघा मग इथं सरळ आपण काय करतोय, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटर मध्ये a + b, a - b म्हणजे a² - b² चे एक्सपान्शन यूज करतोय. बरोबर, मग बघा -16 1 - i√3 and this whole divide by किती येतं बघा, यस 1² - i√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे लक्षात आलं का बघा. आता याच्यानंतर पुढे काय करूया, मग -16 मी तसंच बाहेर ठेवतोय, 1 - i√3 आणि डिवायडेड बाय इथं 1 चा स्क्वेअर 1 मायनस आपल्याला माहित आहे i√3 चा स्क्वेअर म्हणजे तुम्हाला i चा पण स्क्वेअर घ्यायचा आहे आणि √3 चा पण स्क्वेअर घ्यायचा आहे. बरोबर ना. तर मग i चा स्क्वेअर किती येतो, दॅट इज -1 and what is the square of √3, that is a 3. म्हणजे हे काय झालं बघा, मायनस मायनस प्लस, मग 1 + 3 म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये किती येतं बघा, -16 1 - i√3 डिवाइड बाय किती आलं, 4. आणि बघा मग इथं 4 1 जा, 4 4 जा, -16. मग तो कॉम्प्लेक्स नंबर कसा तयार झाला बघा, -4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतोय. म्हणजे किती येतं बघा, -4 मायनस मायनस प्लस काय होणार बघा, 4√3 into i. आणि आता मग हा a + ib च्या फॉर्म मध्ये आला आणि मग आपण याचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करू शकतोय. बरोबर ना. म्हणजे बघा -4 ने आतमध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय केलेला आहे. आता मग हा कॉम्प्लेक्स नंबर मी काय करतोय, x + iy बरोबर इक्वेट करतो. आता या ठिकाणी जर इक्वेट केलं x + iy तर काय येतं बघा, x ची व्हॅल्यू किती येणार आहे, -4 आणि y ची व्हॅल्यू किती येणार आहे बघा, 4√3. लक्षात येतं का बघा. आता इथं हिअर x कसं आहे, -4 म्हणजे लेस दॅन 0 आहे, निगेटिव्ह आहे.
आणि y कसा आहे 4√3 मीन्स पॉझिटिव्ह. हिअर x लेस दॅन 0 and y greater than 0. So what this implies? This implies z belongs to which quadrant? Z belongs to second quadrant. म्हणजे दिलेला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो काय झाला सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. आता आपलं काम सोपं झालं. एकदा त्या कॉम्प्लेक्स नंबरचा क्वाड्रंट फिक्स झाला की मग आपण काय करतोय मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. तर मग जाऊया पुढच्या पॉइंटला. Z बिलॉंग्स टू सेकंड क्वाड्रंट. आता नंबर 1 म्हणतो मी यस मॉड्युलस ऑफ Z. आपल्याला त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस फाइंड आउट करायचा आहे. बरोबर. तर बघा मग मॉड्युलस R इज इक्वल्स टू मॉड Z. आपण ते कसं डिफाइन केलंय बघा स्क्वेअर रूट मध्ये x² प्लस y². आता या ठिकाणी फक्त x आणि y च्या व्हॅल्यूज पुट करूया ना. बघा मग काय येतं यस सिम्पली पुट द व्हॅल्यूज. पुट द व्हॅल्यू ऑफ x हिअर x -4 आहे -4 चा स्क्वेअर प्लस y किती आहे बघा 4√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर. त्यांचा स्क्वेअर आणि त्यांची ऍडिशन जर केली तर काय येणार आहे बघा इथं -4 चा स्क्वेअर दॅट इज 16 आणि प्लस आता पुढे याच्या बघा 4√3 चा स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे. 4 चा स्क्वेअर 16 √3 चा स्क्वेअर 3 आणि 16 3 जा किती येतं बघा दॅट इज 48. बरोबर. आणि मग हे जर ऍडिशन केली तर ही ऍडिशन किती येते बघा 16 प्लस 48 दॅट इज 64. अलग लक्षात बघा. आणि व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 64 दॅट इज 8. Therefore मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच R इज इक्वल्स टू किती आली व्हॅल्यू 8 आलेली आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे आपल्याला आता मॉड्युलस मिळाला. आता नेक्स्ट स्टेप काय आहे वी वॉन्ट्स टू फाइंड आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर. नाउ द सेकंड यस आर्ग्युमेंट ऑफ Z. त्या कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला आता आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचं आहे. तर फाइंड आउट करूया. मग बघा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये बघितला म्हणजे x निगेटिव्ह आहे आणि y कसा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे x कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असेल तर तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे दॅट कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन सेकंड क्वाड्रंट. आणि जर तो कॉम्प्लेक्स नंबर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर आपल्याला माहित आहे बघा इथं मी लिहितो ऍज Z बिलॉंग्स टू सेकंड क्वाड्रंट. Z हा काय आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सो व्हॉट दिस इम्प्लाइज याचा अर्थ काय आर्ग्युमेंट ऑफ Z म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू काय येणार आहे सांगा पाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ y बाय x. पाय मायनस टॅन इनव्हर्स y बाय x. हा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे म्हणून आपण या ठिकाणी आर्ग्युमेंट ऑफ Z म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू काय घेतलेला आहे पाय मायनस टॅन इनव्हर्स y बाय x. बरोबर ना. आता या ठिकाणी व्हॅल्यूज पुट अप करूया. बघा मग थीटा इज इक्वल्स टू काय येतं पाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ यस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y ची व्हॅल्यू किती आहे बघा 4√3 आणि डिवायडेड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x दॅट इज -4. नाउ हिअर 4 गेट कॅन्सल. त्यामुळे इथे येते किती बघा मग पाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ √3. लक्षात आलं का बघा. बरोबर. टॅन इनव्हर्स √3. आता काल आपण स्टँडर्ड व्हॅल्यूज बघितलेल्या आहेत. बरोबर ना. आता तुम्हाला त्या व्हॅल्यूज व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा म्हणजे पोलर फॉर्म जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायचा असेल एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा तर तुम्हाला टॅन इनव्हर्सच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज माहीत असल्या पाहिजेत कारण त्याचा यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. लक्षात घ्या. आता इथं काय होतं पाय मायनस टॅन इनव्हर्स √3. नाउ टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन इनव्हर्स √3. तर बघा टॅन इनव्हर्स √3 ची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स √3 ची व्हॅल्यू टेबल आठवतं का कालच आपण बघितलेलं आहे. टॅन इनव्हर्स √3 ची व्हॅल्यू किती येते 60 डिग्री येते. बरोबर ना. 60 डिग्री म्हणजेच किती पाय बाय 3 रेडियन असं आपण म्हणतोय. सो पाय मायनस किती बघा पाय बाय 3. मग इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किती येतं बघा 3 पाय मायनस पाय डिवाइड बाय 3 दॅट मीन्स 2 पाय डिवाइड बाय 3 and therefore मग थीटा म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ Z थीटा इज इक्वल्स टू किती आलं 2 पाय बाय 3. लक्षात आलं का बघा सर्वांना. म्हणजे आता इथं मॉड्युलस पण मिळाला आर्ग्युमेंट पण मिळाला. आणि आता मग शेवटचा पॉइंट मग मला सांगा
इट्स पोलर फॉर्म, इट्स पोलर फॉर्म. काय बघा त्याचा पोलर फॉर्म सांगा. आता जर तुम्हाला आर माहित आहे, थीटा माहित आहे, पोलर फॉर्म काय येतं बघा. वी नो दॅट if z is equals to x plus iy is a given complex number, then its polar form is z is equals to r cos theta plus I sin theta. This is the polar form of that complex number, and simply put the values of r and theta there. So what is its polar form? Z is equals to r किती आहे बघा. r ची व्हॅल्यू yes 8 cos theta किती आहे बघा 2 pi by 3 आणि प्लस आय साइन किती 2 pi by 3. So this is polar form of the given complex number which lies in second quadrant. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तो कॉम्प्लेक्स नंबर सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे असं दिलेलं नाहीये. तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो a by b च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. त्याचं कन्वर्जन तुम्हाला a plus ib च्या फॉर्म मध्ये करायचं आहे. बरोबर ना. किंवा इथे p by q चा फॉर्म म्हणा, त्याचं कन्वर्जन तुम्ही a plus ib मध्ये केलं असं सपोज करा. आणि एकदा a plus ib मध्ये कन्वर्जन झालं, मग तो आलेला कॉम्प्लेक्स नंबर x plus iy बरोबर इक्वेट करा. आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्यात भरपूर एक्झाम्पल झालेले आहेत. तुम्ही काही एक्झाम्पल सॉल्व्ह पण केलाय, कारण मी मागे लेक्चरला होमवर्कला तुम्हाला एक्झाम्पल्स पण दिली होती मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटच्या वेळेस. बरोबर ना. त्यामुळे बघा एकदा तुम्हाला x प्लस आय चा फॉर्म आला किंवा a प्लस आयबी चा फॉर्म आला की लगेच तुम्ही काय करताय, त्या कॉम्प्लेक्स नंबरचा क्वाड्रंट फिक्स करा. आणि एकदा क्वाड्रंट फिक्स झाला की मग लगेच मॉड्युलस आर्ग्युमेंट आणि त्याचा पोलर फॉर्म z इज इक्वल्स टू r cos थीटा प्लस I sin थीटा. बरोबर लक्षात आलं सर्वांना. तर असंच आता पुढचं एक्झाम्पल बघूया. येस जाऊया आता सेकंड एक्झाम्पल कडे. सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. याचे तुम्हाला काय करायचं, एक्सप्रेस गिवन कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म. पोलर फॉर्म मध्येच हा कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला एक्सप्रेस करायचा आहे. तर बघा काय कॉम्प्लेक्स नंबर 1 प्लस 7i अपॉन 2 मायनस आय ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर. तर काय करूया आता इथं बघा, सुरुवातीला गिवन यस z इज इक्वल्स टू दिलेला कॉम्प्लेक्स नंबर काय बघा 1 प्लस 7i डिवाइड बाय 2 मायनस आय ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर. आता इथं आपण हा जो डिनॉमिनेटर आहे 2 मायनस आय स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन करूया. बरोबर ना. आणि याचं एक्सपान्शन करून मग नंतर आपण डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर यूज करूया. मग त्याचं कन्वर्जन आपल्याला a प्लस आयबी मध्ये करायचं आणि मग त्याचा क्वाड्रंट फिक्स झाला की मॉड्युलस आर्ग्युमेंट आणि त्याच्यानंतर पोलर फॉर्म ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर. तर लक्ष द्या काही अवघड नाहीये. तुम्हाला दिलेला कॉम्प्लेक्स नंबर a प्लस आयबीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. लक्षात घ्या. तर आता इथं काय करूया मग, सरळ डिनॉमिनेटरचं एक्सपान्शन 1 प्लस 7i आहे तसं बघा. डिनॉमिनेटर मध्ये काय 2 मायनस आय चा स्क्वेअर, म्हणजे इथं तुम्ही a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन यूज करा. किती येतं बघा a चा स्क्वेअर 4 मायनस 2 इंटू प्रोडक्ट ऑफ दॅट मीन्स 4i आणि प्लस किती येतं बघा आय चा स्क्वेअर. बरोबर ना. म्हणजे 1 प्लस 7i अपॉन 4 मायनस 4i प्लस आय स्क्वेअर. बरोबर. आणि आता मग हे जर सिम्प्लिफाय केलं किती येतं बघा, व्हॉट इज दिस 1 प्लस 7i डिवायडेड बाय यस 4 मायनस 4i आणि मायनस 1, कारण आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 येते. बरोबर. आता पुढं 4 मायनस 1 किती येतं बघा 1 प्लस 7i डिवायडेड बाय 4 मायनस 1 दॅट इज 3 मायनस 4i आलेला आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण इथं काय केलं, डिनॉमिनेटरचं एक्सपान्शन केलं आणि त्याचं कन्वर्जन a प्लस आयबीच्या फॉर्म मध्ये केलं डिनॉमिनेटरचं. बरोबर. आता तो 3 मायनस 4i आहे, न्यूमरेटर 1 प्लस 7i. आता याचं कन्वर्जन बघा युजिंग डिव्हिजन, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे आणि कन्वर्ट दिस इन स्टँडर्ड फॉर्म a प्लस आयबीचा फॉर्म आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. तर काय करूया मग, यस डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मधली सगळ्यात महत्वाची स्टेप काय आहे, आपण या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिव्हाइड करतोय. बरोबर ना. मग तेच करूया. 3 मायनस 4i हा डिनॉमिनेटर आहे, याचा कॉन्जुगेट काय आहे, व्हॉट इज द कॉन्जुगेट ऑफ दिस, दॅट इज 3 प्लस 4i. तर बघा मग मी काय करतोय 3 प्लस 4i न मी मल्टिप्लाय केलं, 3 प्लस 4i न मी डिव्हाइड पण केलं. बरोबर. आता मग नंतर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करूया, डिनॉमिनेटरचं पण मल्टिप्लिकेशन करूया. काय येतं बघा मग, येस व्हॉट वी गेट हिअर 1 प्लस 7i 3 प्लस 4i
आणि डिवायडेड बाय बघा 3 मायनस 4i आणि 3 प्लस 4i सर्व मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आता मग मल्टिप्लाय करूया. न्यूमरेटर मधल्या पहिल्या जो काय कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याच्या रिअल पार्टनी सेकंडच्या दोन्ही पार्ट्सला, पहिल्याच्या इमॅजिनरी पार्टनी सेकंडच्या दोन्ही पार्ट्सला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो डू दॅट. काय तर बघा 1 डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करूया, कारण आता आपण असे एक्झाम्पल्स मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे बघितलेले आहेत. त्यामुळे इथं आपण जर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तर सर्वांना लक्षात यायला पाहिजे. बरोबर. तर बघा मग आता 1 न मल्टिप्लाय करा. 1 into 3 दॅट इज अ 3 प्लस 1 into 4i दॅट इज अ 4i. नंतर 7i न मल्टिप्लाय करा. 7 3 जा किती 21i आणि 7 4 जा दॅट इज 28 I into I that is a I square and this whole divide by denominator मध्ये काय येतं बघा a minus b a plus b means a square minus किती बघा b चा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा सर्वांना. आणि आता इथं सिम्प्लिफाय करा. किती येतं बघा त्याच्या पुढं yes 3 plus 4i plus 21i that is a 25i. आणि आता इथं आय स्क्वेअर किती येतं मायनस, म्हणजे मायनस काय झाला तो 28 अँड दिस होल डिवाइड बाय 3 चा स्क्वेअर किती येतो बघा 9 मायनस इथं आता 4i चा स्क्वेअर आहे. मग इथं आपण काय करूया 4 चा सेपरेट स्क्वेअर घेऊया. i चा पण सेपरेट स्क्वेअर घेतला. 4 चा स्क्वेअर येतो 16, i चा स्क्वेअर येतो -1. बरोबर. आता त्याच्यानंतर बघा 3 प्लस मायनस इथं -28 होणार आहे. 3 मायनस 28 किती येतं बघा दॅट इज अ -25 आणि प्लस 25i आणि डिवाइड बाय मायनस मायनस प्लस झाला 9 प्लस 16 दॅट इज ऑल्सो व्हॉट 25. बरोबर. आता 25 ने जर आपण डिवाइड केलं प्रत्येकाला तर किती येतं बघा -1 प्लस i. सो z इज इक्वल्स टू किती मिळालं बघा -1 प्लस i. ही कशाची व्हॅल्यू आली 1 प्लस 7i अपॉन 2 मायनस i ब्रॅकेट स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 प्लस i आलेली आहे. -1 प्लस i. बरोबर ना. मग आता हे काय करूया आपण दिस इज इक्वल्स टू x प्लस iy. x प्लस iy बरोबर आपण इक्वेट केलं. जर आता x प्लस iy बरोबर इक्वेट केलं तर काय येतं बघा मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x हियर. x बरोबर किती आहे -1 आणि y बरोबर किती आहे +1. बरोबर. आता x -1 y +1 म्हणजेच हियर x is a negative आणि y is a positive. मग x negative y positive असेल तर what this mean that complex number z belongs to which quadrant? That complex number belongs to second quadrant. लक्षात आलं का बघा सर्वांना. तो कॉम्प्लेक्स नंबर कुठे असणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे मगाच्या एक्झाम्पल सारखंच इथेही तुम्हाला तो कॉम्प्लेक्स नंबर सेकंड क्वाड्रंट मध्ये आलेला आहे. बरोबर. आता मग याचा आपल्याला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचा पोलर फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. बरोबर ना. तर बघा मग नंबर 1 मॉड्युलस ऑफ झेड. मॉड्युलस ऑफ झेड त्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला मॉड्युलस फाइंड आउट करायचा आहे. तर बघा मग मॉड्युलस ऑफ झेड, मॉड्युलस ऑफ झेड म्हणजेच r इज इक्वल्स टू मॉड झेड काय येतं बघा स्क्वेअर रूट मध्ये x² प्लस y². आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय बघा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x दॅट इज -1 आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y दॅट इज 1 म्हणजेच किती आला बघा हे 1 + 1 म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये किती येतं 2. बरोबर. सो मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर इज √2. बरोबर. आता मॉड्युलस झाला त्याच्यानंतर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आर्ग्युमेंट नंबर 2. बघा आर्ग्युमेंट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, आर्ग्युमेंट ऑफ अ झेड. लक्षात घ्या. आता आर्ग्युमेंट कसं फाइंड आउट करणार बघा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे दॅट कॉम्प्लेक्स नंबर बिलॉंग्स टू सेकंड क्वाड्रंट. बरोबर ना. तर बघा मग ऍज झेड बिलॉंग्स टू सेकंड क्वाड्रंट, झेड बिलॉंग्स टू सेकंड क्वाड्रंट. मग मला सांगा देअरफॉर आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू काय येणार आहे पाय मायनस टॅन इनवर्स y बाय x. अलग लक्षात बघा. आणि आता इथं व्हॅल्यूज पुट करूया ना x आणि y च्या व्हॅल्यू जर पुट केली तर बघा किती येतं मग पाय मायनस टॅन इनवर्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y 1 अपॉन -1. बरोबर ना. म्हणजे मग किती येणार बघा थीटा इज इक्वल्स टू पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ 1.
आणि बघा ना, काल आपण व्हॅल्यूज बघितलेल्या आहेत. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स 1? tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती येते? सोपं आहे, पाय बाय 4. बरोबर. त्यामुळे हे किती येणार बघा मग, पाय मायनस पाय बाय 4. म्हणजेच किती आलं हे, 4 पाय मायनस पाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, डिवाइड बाय 4, अँड देअरफॉर मग थीटा इज इक्वल्स टू किती येतं बघा, 3 पाय डिवाइड बाय 4. म्हणजेच त्या दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट किती आला बघा, 3 पाय बाय 4. मॉड्युलस किती आलेला, √2. मग मला सांगा आता त्याचा पोलर फॉर्म काय येणार आहे? इट्स पोलर फॉर्म इज, व्हॉट इज इट्स पोलर फॉर्म? यस, z इज इक्वल्स टू r cos थीटा प्लस i sin थीटा. आणि मग z इज इक्वल्स टू r किती आहे बघा, √2. आणि ब्रॅकेट मध्ये मग cos थीटा किती आहे, 3 पाय बाय 4 प्लस i sin 3 पाय बाय 4. So this is polar form of this complex number. Which complex number? 1 plus 7i upon 2 minus i bracket चा स्क्वेअर. तर बघा, सेकंड एक्झाम्पल हे तुमच्या लक्षात आलेलं आहे का बघा. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपण a प्लस आय च्या फॉर्म मध्ये, त्याच्यानंतर त्याचा क्वाड्रंट फिक्स केला. देन वी फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर अँड सिम्पली पुट दॅट व्हॅल्यूज इन इट्स पोलर फॉर्म. z इज इक्वल्स टू r cos थीटा प्लस i sin थीटा. बरोबर. आता असंच नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. येस, आता पुढचं एक्झाम्पल बघूया. पहिले एक्झाम्पल आता काय करतोय बघा, यातलं हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते फर्स्ट एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतोय. आणि रिमेनिंग जे एक्झाम्पल्स आहेत ही सगळी एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला असणार आहेत. ही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. म्हणजे काय करायचं बघा, एक्सप्रेस दीज कॉम्प्लेक्स नंबर्स इन द पोलर फॉर्म. म्हणजे ते आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे, z इज इक्वल्स टू r cos थीटा प्लस i sin थीटा. बरोबर. तर बघा मग यातलं आता पहिले एक्झाम्पल काय बघा, दिलेलं एक्झाम्पल गिवन. यस, z इज इक्वल्स टू व्हॉट द गिवन, -1 मायनस i√3 डिवाइड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय होतं, a बाय b चा स्क्वेअर आहे. म्हणजे काय होईल हो या ठिकाणी, -1 मायनस i√3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर किती येतो, 4. बरोबर. आता मग सरळ इथं काय करूया, न्यूमरेटरचं एक्सपान्शन करूया, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. बरोबर ना. मग त्या एक्सपान्शन नुसार काय येणार बघा इथं, -1 चा स्क्वेअर. किंवा इथे मी असं करतोय सरळ, -1 मायनस i√3 चा स्क्वेअर आहे ना. तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करताना काय करायचं बघा, मी मायनस कॉमन घेतोय, आतमध्ये काय राहतं 1 प्लस i√3 या कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर असणार आहे डिवाइड बाय किती बघा, 4. समजतं का बघा. म्हणजे सोप्या पद्धतीनं, कारण बऱ्याच जणांचा इथं गोंधळ होणार आहे, कारण ए आणि बी दोन्ही निगेटिव्ह आहेत. बरोबर. कॅल्क्युलेशन तुम्हाला a मायनस बी चा फॉर्म्युला युज करायचा आहे, मात्र a च्या जागी तुम्हाला -1 ठेवावं लागणार आहे. बरोबर. त्यामुळे एक्सपान्शन जे येईल ते a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचंच एक्सपान्शन येणार आहे. पण ते तुम्हाला लक्षात येईल की नाही माहित नाही. त्यामुळे मी काय केलं, त्याबद्दल मायनस साइन कॉमन घेतलं आणि मग आपण ते सिम्प्लिफाय घेतलं. 1 प्लस i√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 4 आहे. बरोबर. आता मला सांगा, निगेटिव्हचा स्क्वेअर केला काय येतं, प्लस येतं. म्हणजे राहिलं काय, 1 प्लस i√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 4 आहे. आणि आता इथं मग a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन करूया. किती येतं बघा, यस 1 म्हणजे a स्क्वेअर प्लस 2√3i आणि प्लस काय बघा i√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर अँड दिस होल डिवाइड बाय किती येतं बघा, 4. समजतं का बघा. आता याच्यानंतर मग आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा काय येतं, 1 प्लस 2√3i आणि आता इथं प्लस i√3 चा स्क्वेअर आहे. बरोबर ना. इथं मग काय करतो बघा, i चा स्क्वेअर किती येतो, -1, √3 चा स्क्वेअर येतो 3 आणि डिवाइड बाय किती आहे बघा, 4. लक्षात आलं का बघा. याच्यानंतर मग आता आपण काय करतोय, रिअल पार्ट एकत्र घेऊया, इमॅजिनरी पार्ट आहे तिथंच ठेवला. काय होणार आहे, 1 मायनस 3 प्लस 2√3i आणि डिवाइड बाय किती येणार आहे बघा, 4. लक्षात आलं का बघा. आणि मग 1 मायनस 3, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस 3, दॅट इज -2 प्लस 2√3i आणि डिवाइड बाय किती आला, 4. आता हा जो 4 आहे तो जर मी प्रत्येकासाठी सेपरेट घेतला तर किती येतं बघा, -2/4 प्लस 2√3/4 इंटू i. 2 1 जार 2 2 जार
टू वन जार टू जार, म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर कसा कन्वर्ट झाला बघा. दॅट कॉम्प्लेक्स नंबर कॅन बी कन्वर्टेड इन द फॉर्म -1/2 प्लस √3/2 I. हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला मिळालेला आहे आणि आता हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे, बरोबर ना. मग त्यासाठी मी इथं काय करतोय, वी इक्वेट दिस विथ x प्लस आय वाय. हा कॉम्प्लेक्स नंबर आपण x प्लस आय वाय बरोबर इक्वेट केला, बरोबर ना. आता जर x प्लस आय वाय बरोबर इक्वेट केलं तर मला सांगा व्हॉट वी गेट हियर. x इज इक्वल्स टू -1/2, तर y ची व्हॅल्यू किती येते, √3/2, बरोबर. आता x या ठिकाणी -1/2 आहे म्हणजे x निगेटिव्ह आहे आणि y √3/2 म्हणजे y कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे बघा हियर x लेस दॅन 0 अँड y ग्रेटर दॅन 0. सो व्हॉट दिस इम्प्लाइज, दिस इम्प्लाइज z बिलोंग्स टू सेकंड क्वाड्रंट. z हा काय आहे बघा, सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे, बरोबर ना. म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आला, बरोबर. आता मग तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर मग आपल्याला त्याचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचा आहे. तर नंबर 1, यस, मॉड्युलस ऑफ z. मॉड्युलस ऑफ z. तर बघा x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला इथं माहित आहेत. आपल्याला मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म्युला माहित आहे. मॉड्युलस ऑफ z इज इक्वल्स टू व्हॉट, स्क्वेअर रूट मध्ये x² प्लस y². आता या ठिकाणी x आणि y च्या व्हॅल्यूज आपण ठेवूया. किती येतं बघा, x किती आहे, x ची व्हॅल्यू -1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y किती आहे बघा, √3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर ना. आता मग याचा जर स्क्वेअर केला तर r इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये किती येतं बघा, 1/4 प्लस किती 3/4, म्हणजेच किती येणार सांगा, 1 + 3 दॅट इज 4/4, म्हणजेच किती आला स्क्वेअर रूट मध्ये 1 म्हणजेच 1. सो मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल्स टू 1. म्हणजे आपल्याला मॉड्युलस r ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 1 मिळालेली आहे, लक्षात घ्या. आता त्यानंतर याचा आर्ग्युमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. यस, आर्ग्युमेंट ऑफ z. आर्ग्युमेंट ऑफ z लक्षात घ्या. आता कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, दिस कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन सेकंड क्वाड्रंट, बरोबर ना. जर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर मला सांगा मग व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग आर्ग्युमेंट ऑफ z. आर्ग्युमेंट ऑफ z थीटा इज इक्वल्स टू पाय मायनस किती बघा, tan इनवर्स y/x, बरोबर. आता इथे व्हॅल्यूज पुट करूया म्हणजे किती येतं बघा, मग थीटा इज इक्वल्स टू पाय मायनस tan इनवर्स ऑफ y किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y, दॅट इज √3/2 आणि डिवायडेड बाय x किती आहे बघा, दॅट इज -1/2. नाउ हियर 2 गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स, पाय मायनस tan इनवर्स √3. लक्षात घ्या मॉड्युलस मध्ये निगेटिव्ह साइन जर असेल तर आपण ते आउटसाइड दॅट मॉड्युलस आपण ते पॉझिटिव्हच लिहितोय, बरोबर ना. त्यामुळे बघा पाय मायनस tan इनवर्स √3, मग मला सांगा पाय मायनस tan इनवर्स √3 ची व्हॅल्यू किती येते, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स √3. यस, आपण मगाशी पण बघितलं tan इनवर्स √3 ची व्हॅल्यू किती येते, दॅट इज π/3 60 डिग्री. कारण tan 60 ची व्हॅल्यू किती येते, √3 येते, बरोबर ना. मग पाय मायनस π/3 टेक अ क्रॉस प्रोडक्ट किती येतं बघा, मग 3π मायनस पाय डिवाइड बाय 3 म्हणजेच किती आलं, 2π/3. मग या ठिकाणी आर्ग्युमेंट ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर किती आलं बघा, 2π/3. आणि मग याचा आता देअरफॉर इट्स पोलर फॉर्म, इट्स पोलर फॉर्म इज. आता या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म काय येणार आहे बघा, दॅट इज z इज इक्वल्स टू r cos theta plus I sin theta, and simply put the value r किती आहे बघा, what is the value of r, that is 1 cos of 2π/3 आणि plus I sin of 2π/3, and this is the required polar form of first complex number -1 minus I √3 divided by 2 whole bracket square. म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरचा इथं आपण पोलर फॉर्म काढलेला आहे आणि तो पोलर फॉर्म काय येतो बघा, cos 2π/3 प्लस I sin 2π/3.
तर लक्षात घ्या, याच पद्धतीनं राहिलेली ही जी 7 एक्झाम्पल्स आहेत, या 7ही एक्झाम्पल्सचं तुम्हाला काय करायचं, पोलर फॉर्म काढायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की सगळी एक्झाम्पल्स तुम्हाला कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहेत, दॅट ऑल द कॉम्प्लेक्स नंबर लाईज इन सेकंड क्वाड्रंट. त्यामुळे तुम्हाला आर्ग्युमेंटचा हाच फॉर्म्युला युज करायचा आहे, दॅट मीन्स थीटा इज इक्वल्स टू पाय मायनस टॅन इनवर्स वाय बाय एक्स. सर्वांना कळलं का बघा. तर या पद्धतीनं आपण पोलर फॉर्मची एक्झाम्पल्स बघतोय. आता असंच नेक्स्ट पुढच्या लेक्चरला आपण थर्ड क्वाड्रंट मधले कॉम्प्लेक्स नंबर त्याचे पोलर फॉर्मचे एक्झाम्पल्स बघूया आणि त्याच्यानंतर फोर्थ क्वाड्रंट आणि मग त्याच्या पुढच्या पॉइंटकडे आपण जाऊया.